तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अंबाजोगाई तालुक्यातील पट्टी वडगाव येथील शेतकरी प्रवीण महादेव पितळे यांनी त्यांच्या शेतालगत गाव नकाशावर असलेल्या पाऊल वाटेवर अतिक्रमण केल्याने गट नंबर 404 व 405 गटातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच शिल्लक राहिलेला नाही। रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी महसूल प्रशासनाकडे अनेक वेळा अर्ज करूनही अद्याप कारवाई न झाल्यामुळे अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येत्या 1 मे रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। प्रवीण पितळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांच्या गट नंबर 401 ते 403 मधील जमिनीला लागून असलेली वहिवाट शेजाऱ्यांनी अतिक्रमण केली आहे। त्याबाबत त्यांनी 2022 तहसील कार्यालयाकडे अर्ज केला। 20 एप्रिल 2022 मंडळ अधिकारी यांचा पंचनामा त्यानंतर हद्द खुणा करण्याचे आदेश दिले, परंतु मोजणी करून या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने संबंधित शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत। प्रशासनाने या प्रकरणी 30 एप्रिल 2025 पर्यंत नकाशावर असलेला अतिक्रमित रस्ता खुला न केल्यास येत्या 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आत्मदहन करण्याचा इशारा प्रवीण महादेव पितळे यांनी दिला आहे। MCN न्यूज मराठी करिता परमेश्वर वैद्य, घाट नांदूर, बीड। नमस्कार, मी प्रवीण महादेव पितळे, राहणार पटोळा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील रहिवासी आहे। मी 1 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आत्मदहन करणार आहे। आत्मदहन करण्याचं कारण असं आहे की मी 2022 पासून पट्टेवडगाव तळेगाव अतिक्रमित रस्ता काढून द्यासाठी तहसील कार्यालय, उपजिल्हाधिकार्यालय इथे वारंवार अर्ज करूनही माझ्या अर्जाची कोणीही दखल घेत नाही। माननीय तहसीलदार साहेब 20 जून 2023 रोजी आले, पंचनामात सांगितलं 1 किलोमीटर वाट आहे, हेरिंगला बोलवल्यानंतर कुठं घोडे नसले मला माहीत नाही, सांगितलं अंशतः मंजूर आहे। अंशतः मंजूर म्हणजे काय? आमच्या कोपऱ्याला गुळ लावून तुम्ही मोठ्या शेतकऱ्याच्या साईडनं बोलतात का? आम्ही त्यांच्या विरोधात उपजिल्हाधिकारी ते दाखल केली फाईल। तिथं एक वर्षभर आम्हाला खेळवलं आणि सांगितलं की हे आमच्या हातातलं नाही, तुम्ही वरिष्ठाकडे तक्रार करा। वरिष्ठ म्हणजे कुठं जायचं? आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना कुठं जायचं? हे प्रशासन, महसूल प्रशासन कुठल्याही शेतकऱ्याच्या कामाचं नाही, हे फक्त मोठ्या शेतकऱ्याच्याच कामाचं आहे। त्यासाठी मी 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिन दिवशी पालकमंत्र्यांसमोर आत्मदहन करणार आहे। माझ्या जीवाला जर काही झालं सर्वसमय जबाबदार तहसीलदार, उप अधिकारी आणि जिल्हा अधिकारी आणि स्वतः पालकमंत्री असतील।